अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्यवाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित श्री नरसिंह सरस्वती स्वामी चरित्र बोध यातील 11व्या प्रकरणाचं वाचन आज मी करणार आहे. रुद्राक्ष महिमा. श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी भक्तांच्या रक्षणासाठी व उद्धारासाठी मृत पावलेल्या दत्त नावाच्या ब्राह्मणास पुन्हा जिवंत केले. त्यानंतर तो ब्राह्मण व त्याची पतिव्रता पत्नी श्री गुरूंना शरण आले. भक्तिभावाने त्यांचे पूजन केले, रुद्राभिषेक केला. हा दत्त ब्राह्मण जेव्हा मृतावस्थेत होता तेव्हा त्याच्या पत्नीस एक यती भेटले. ते यती म्हणजे साक्षात श्री गुरु होते. त्यांनी तिला रुद्राक्ष देऊन मृतपतीच्या शरीरावर कुठे कुठे धारण करावे याविषयी सांगितले होते. आता तो ब्राह्मण सजीव झाल्याने सर्व उपस्थितांना आनंद झाला. त्यावेळी या पतीपत्नींनी श्री गुरूंना विनयपूर्वक प्रार्थना करून रुद्राक्षाचा काय महिमा आहे असे विचारले. खरे तर या प्रसंगातून श्री गुरूंनी रुद्राक्ष महिमा प्रकट केला होता, परंतु रुद्राक्षाचे महात्म्य विस्ताराने सर्वांस सांगावे या हेतूने श्री गुरूंनी पुराण काळातील एक कथा कथन केली. पुराण काळी काश्मीर नगरीचा राजा भद्रसेन त्याच्या प्रजेचे पुत्रवत पालन करीत असत. त्याचा पुत्र सुधर्मा व त्या राज्याच्या मंत्र्याचा पुत्र तारक यांची खूप मैत्री होती. या दोघांनीही वैभवाचे आकर्षण नव्हते. सुवर्ण रत्न विविध अलंकार यांची आवड नव्हती. त्यांनी भोगाचा त्याग केला होता. आपल्या भाल प्रदेशावर भस्माने त्रिपुंड्र लावून रुद्राक्षमाला ते परिधान करीत असत. एकदा भद्रसेनाच्या दरबारात पराशर ऋषींचे आगमन झाले. राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले. पराशर ऋषी अत्यंत ज्ञानी होते, ब्रह्मऋषी होते. राजाने त्यांना आपल्या पुत्राची व मंत्राच्या पुत्राची स्थिती सांगितली. त्यांचे वैराग्य, त्यांची शिवभक्ती, त्यांची अनासक्त वृत्ती याविषयी सांगून हे सर्व कशामुळे असेल असा प्रश्न राजाने पराशर ऋषींना विचारला. पराशर ऋषींनी या दोन्ही पुत्रांच्या पूर्वजन्माविषयी राजास कथन केले. पूर्वी नंदीग्राम नावाच्या स्थानी महानंदा नामक वारांगना वैश्य राहत होते. तिच्या सौंदर्याची, ऐश्वर्याची व वैभवाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. ती नेहमी सुवर्ण रत्न अलंकारांनी परिपूर्ण अशी राहत असे. तिच्या पादुका देखील सुवर्णाच्याच होत्या. त्यावर रत्नमाणके जळवली होती. तिचा एक नृत्य मंडप होता, तेथे नृत्यगायन इत्यादी होत असत. महानंदा शिवभक्त असल्याने ती नेहमी शिव आराधना करीत असे. नृत्य मंडपाजवळ एका कुटीमध्ये तिने एक कोंबडा व माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात महानंदेने रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. पाळलेला कोंबडा व माकड महानंदेसोबत नृत्य करीत असत. एकदा तिच्याकडे एक शिवव्रती वैश्य आला. तो शिवभक्त असून व्रतस्थ राहणारा होता. त्याने गळ्यामध्ये एक आत्मलिंगन धारण केले होते, ज्याचे तेज चहूकडे पसरले होते. महानंदेस ते शिवलिंग अतिशय आवडले. असे शिवलिंग आपल्याजवळ असावे अशी अभिलाषा तिच्या मनात निर्माण झाली. हे लिंग मला अतिशय आवडले असून ते मला मिळावे असा मला वाटते. यासाठी कितीही धन खर्चावे लागले तरी चालेल असा महानंदा त्या वैश्यास म्हणाली. परंतु यावर तो वैश्य काहीच बोलला नाही. त्यानंतर महानंदेने म्हटले, पुढील 3 दिवस एखाद्या पतिव्रतेसारखी समर्पण भावाने सेवा करण्यास तयार आहे. अशी सेवा स्वीकारल्यानंतर ते आत्मलिंग मला प्रदान करावे. तिचा हा प्रस्ताव वैश्याने मान्य केला. परंतु त्याने तिला सांगितले की प्रस्तुत आत्मलिंग म्हणजे त्याचा जणू प्राणच आहे. ते जर नष्ट झाले तर तो प्राणत्याग करेल आणि म्हणूनच ते आत्मलिंग अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवावे. शिवव्रती वैश्याचे ते कथन ऐकल्यावर महानंदेने ते आत्मलिंग नृत्य मंडपाच्याच मध्यभागी असलेल्या स्तंभाजवळ काळजीपूर्वक ठेवले. त्यानंतर ती वैश्यासमवेत आपल्या अंतर्गृहात निघून गेली. ते दोघे एकांतात असताना अचानक त्या नृत्य मंडपास आग लागली. त्या भयानक अग्नितांडवामध्ये वैश्याचे आत्मलिंग व तेथे असलेला कोंबडा आणि माकड आगीच्या भक्षस्थानी पडले. महानंदा व वैश्याने हे सर्व दृश्य पाहिले. आपले आत्मलिंग अग्नीमध्ये भस्मसात झालेले पाहताच तो अग्नी प्रवेश करू लागला. महानंदेने पतिव्रते समान सेवा करण्याचे वचन दिलेले असल्याने त्या वैश्यासमवेत तिने सती जाण्याचे ठरवले. तेथे जमलेल्या आप्तस्वकीयांनी तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती स्वतःच्या निश्चयाला अटळ राहिली. तिने अग्नीमध्ये उडी घातली. महानंदेच्या धर्माचरणाने महादेव प्रसन्न झाले. अग्निकुंडातून ते साक्षात प्रकट झाले व महानंदे सुरक्षितपणे अग्नीतून बाहेर काढले. तिची परीक्षा पाहण्याकरिता हा सर्व देखावा आपणच मायेने निर्माण केला होता असे त्यांनी महानंदेस सांगितले. इच्छित वर माग असे श्री महादेव म्हणाले. आपले आप्त इष्ट, दास दासी या सर्वांसह आपल्याला शिवसान्निध्य लाभावे असे वर तिने मागितला. शिवशंभोच्या कृपेने ती शिवलोकही गेली. तिच्याजवळ असलेला कोंबडा व माकड यांचा पुनर्जन्म झाला. त्यांनी राजा भद्रसेनाच्या पुत्राच्या रूपाने व मंत्र्याच्या पुत्राच्या रूपाने जन्म घेतला.
कोंबडा व माकड असताना ते रुद्राक्ष धारण करीत होते. त्या पुण्याईने त्या दोघांना मानव जन्म प्राप्त झाला व राजभैव भोग मिळाले. अशा प्रकारे पराशर ऋषींनी सर्व कथा भद्रसेनास सांगितली. पुत्रांच्या पूर्वजन्माचा वृत्तांत ऐकून राजा भद्रसेनास संतोष झाला. त्याने या दोन्ही पुत्रांचे भविष्य कथन करण्याची विनंती पराशर ऋषींना केली. तेव्हा ऋषी म्हणाले की या बालकांचे आयुष्य केवळ 12 वर्षांचे असून आता येणाऱ्या 8व्या दिवशी त्यांचा मृत्यूयोग आहे. हे विधान ऐकताच दुःखातिरेकाने राजा भद्रसेन मूर्छित झाला. सावध झाल्यावर तो शोकाकुल अवस्थेत पराशर ऋषींना प्रार्थना करू लागला की या बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी काही उपाय सांगावा. ब्रह्मऋषी पराशर त्रिकाल ज्ञानी असल्याने त्यांनी या घोर संकटावर एक उपाय सुचविला. ते म्हणाले, या बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी श्री शंभोस शरण जायला हवे. त्याची आराधना करून त्यांना प्रसन्न करावे. आता या 7 दिवसात त्वरित उत्तम ब्राह्मणांकरवी अतिरुद्र करावा व ते तीर्थ या बालकांवर संपूर्ण प्रोक्षण केल्यास त्यांचा मृत्यू टळेल, त्यांचे संरक्षण होईल. रुद्र अध्यायाचा महिमा अगाध आहे. रुद्र अध्यायाने रुद्राभिषेक केल्यास घोर संकटे नष्ट होतात. रुद्र अध्यायाची 11 आवर्तने केल्यास त्यास एकादशनी म्हणतात. अशा एकादशनी जेव्हा 11 वेळेस करताना शिवशंभोस पंचामृताचा अभिषेक करतात तेव्हा लघुरुद्र संपन्न होतो. असे 11 लघुरुद्र केल्यावर एक अतिरुद्र संपन्न होते. अतिरुद्रामध्ये इक्षुरसने म्हणजे उसाचा रस शिवशंभोस अभिषेक केला जातो. या अतिरुद्रास अहोरात्र 1 सप्ताह लागतो. अतिरुद्र संपन्न झाल्यावर त्या तीर्थाने पीडित व्यक्ती स्नान घडविले किंवा तीर्थप्रोक्षण केल्यास त्याचे मृत्यूपासून संरक्षण होते. असा रुद्र अध्यायाने शिव आराधनेचा महिमा पराशर ऋषींनी भद्रसेनास सांगितला. आता विद्वान ब्राह्मणांकरवी असा प्रकारे अतिरुद्र करवावा व त्या तीर्थाने या बालकांना स्नान करवावे, ज्यामुळे यांचा मृत्यू टळेल, असे पराशर ऋषींनी भद्रसेनास सुचविले. शिवशंभो गुरुतत्वाने ओतप्रोत असून ते मृत्युंजय आहेत. जे भक्त दर सोमवारी रुद्रपाठाने रुद्राभिषेक करून ते तीर्थ जो मनुष्य स्वतःवर प्रोक्षण करेल त्यास यमदूताचे भय राहणार नाही, त्याची पापे नष्ट होतील. इक्षुरसाने अभिषेक करून अतिरुद्र संपन्न केल्यावर ते तीर्थ मनुष्याने आपल्या देहावर लेपन केल्यास प्रोक्षण केल्यास तो व्याधीमुक्त होतो. असा रुद्राभिषेकाचा महिमा आहे. या अभिषेकानंतर जे तीर्थ प्राप्त होते त्याने स्नान केल्यास मनुष्याचे आयुष्य वाढते. पराशर ऋषींनी सांगितल्याप्रमाणे भद्रसेन राजाने त्वरित विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले व अतिरुद्र करण्याची व्यवस्था केली. 7 दिवसात अहोरात्र अभिषेकाने अतिरुद्र संपन्न झाला. नंतर वेदमंत्रांसह अतिरुद्राचे तीर्थ इक्षुरसाने त्या दोन्ही बालकांना स्नान घातले. विधी विधानाप्रमाणे 8व्या दिवशी त्या बालकांचा प्राण हरण करण्यासाठी यमदूत तेथे येऊ लागले. त्या यमदूतांच्या छायेनेच ही बालके मूर्छित झाली. पराशर ऋषींनी पुन्हा रुद्र अध्यायाच्या तीर्थाने त्या बालकांना स्नान घालण्यास सांगितले. सर्वांना शिवशंभोचा जय जयकार सुरू ठेवण्यास सांगितला. मृत्युंजय मंत्राचा घोष करीत दोन्ही बालकांवर अभिमंत्रित अक्षता टाकत राहावे असा आदेश दिला. आता यमदूतांनी यमलोकाच्या दिशेने परत जावे असा गंभीर आदेश वीरभद्राने दिला. नाईलाजाने यमदूत परतले. यावेळी नारद मुनी तेथे हा प्रसंग अवलोकन करीत होते. यमदूत यमलोकी परत गेल्यामुळे यमदेवांनी चित्रगुप्तास आदेश दिला की या 2 बालकांची आयुर्मर्यादेची समीक्षा करण्यास सांगितले. चित्रगुप्ताने पुन्हा अवलोकन केल्यावर असे दिसले की विधिविधानानुसार आता त्यांचे आयुष्य दशसहस्त्र वर्षे वाढले आहे. हे पाहून यमलोकामध्ये सर्वात मोठे विस्मय वाटला. अशा प्रकारे राजपुत्र सुधर्मा व मंत्रीपुत्र तारक यांना दशसहस्त्र वर्षांचे आयुष्य प्राप्त झाले. यमदूत परत जाताच मूर्छित झालेली ही 2 बालके जागृत झाली. ते पाहून सर्वांना अत्यानंद झाला. ब्राह्मण श्रेष्ठांनी अशा प्रकारे या 2 बालकांचे रक्षण केले. भद्रसेन राजाने सर्व ब्राह्मण वृंदांचा मोठा सत्कार केला, मोठी दक्षिणा दिली. एवढ्यात तेथे नारद मुनीचे आगमन झाले. भद्रसेनाने त्यांचा यथोचित सत्कार वंदन व पूजन केले. तेव्हा नारद मुनींनी वीरभद्र व यमदूतांच्या संघर्षाविषयी वरीलप्रमाणे सर्व वृत्तांत राजास सांगितला. नारद मुनी म्हणाले, आम्ही आता तेथूनच आलो. आता या दोन्ही पुत्रांना रुद्रपठणामुळे मोठे आयुष्य प्राप्त झाले आहे. पराशर ऋषींच्या प्रभावाने खरोखर मृत्यूवर आज विजय मिळवला आहे, असे सांगून नारद मुनी पुढे निघून गेले. पराशर ऋषींचा मोठा आदर सत्कार करण्यात आला. सर्वत्र आनंदी आनंद झाला व पुढे राजा भद्रसेनाच्या पुत्रपौत्रांनी आनंदाने राज्य केले. ही संपूर्ण कथा श्री गुरूंनी सर्वांना सांगितली व म्हणाले, रुद्र अध्यायाचा असा अगाध महिमा या कथेद्वारे मी वर्णन केला आहे. यामुळे यमाचे भय उरत नाही. श्री गुरूंच्या मुखातून ही कथा ऐकल्याने दत्त व त्यांच्या पत्नीस रुद्र अध्यायाचा महिमा लक्षात आला. शिवशंभूचे महात्म्य समजले. आता या पतिव्रतेने श्रीगुरूंना प्रार्थना केली की तिला श्रीगुरूंनी मंत्रोपदेश द्यावा, ज्यामुळे तिचे जीवन कृतार्थ होईल, धन्य होईल. यावर श्रीगुरूंनी तिला समजवले की स्त्रियांनी पतिसेवा करावी, हीच ईश्वर भक्ती होय. आपल्या पतीस सद्गुरू मानावे, यातच तिचे हित आहे, कल्याण आहे. पुराण काळातील कच दव्यानीची कथाही सांगितली. या सर्व लीला प्रसंगांवरून हेच लक्षात येते की भक्तिवत्सल सद्गुरू हे सर्वांचे कल्याण करीत असतात.
वेगवेगळे कथाप्रसंग वर्णन करून त्यांचे उद्बोधन करतात. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे तिन्ही श्री गुरूंचे ठाई एकवटलेले असतात. असे सद्गुरू हे ज्ञानाचे प्रतीक असून भक्तवत्सल असल्याने भक्तांना सुयोग्य पथावर मार्गक्रमण करण्याची प्रेरणा देत असतात. गुरुतत्वाचे महात्म्य सिद्ध करण्यासाठी या पृथ्वी तलावर मानवी अवतार धारण करीत अनेक लीला प्रसंग घडवून आणतात. त्यामुळे ज्ञान, उपासना, भक्ती यांचे महत्त्व सर्वसामान्यास कळते व ते श्री गुरुचरणी लीन होतात. अशा भक्तांचे सर्वतोपरी कल्याण करण्यासाठीच विविध लीला प्रसंगातून श्री गुरु भक्तांना उद्बोधन करतात. हेच या प्रसंगांवरून सिद्ध होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.